तर मित्रांनो, आपण या पार्ट 1 मध्ये शिवकालीन शस्त्रे व त्यानंतर या मित्राची सुंदर अशी बीट बॉक्सिंग पाहिली व त्यानंतर या ताईंचा खूप सुंदर असा डान्स सुद्धा पाहिला आणि त्यानंतर या 3 मॉन्क्स बँडचा सुंदर असा परफॉर्मन्स सुद्धा पाहिला। तर आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे, तर तुम्ही हा व्लॉग आपला शेवटपर्यंत बघाल अशी आशा करतो। तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल झगमगत आहे यात सामील झालेल्या रसिक प्रेक्षकांमुळे। राजू कतली आणि आवाजच कमी झाला सगळ्यांचा। जय महाराष्ट्र, आवाज खणखणीत पाहिजे। आपली जागा आपला महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। अजून थोडं दमदार घ्या। खायची व्यवस्था आहे, गाणे ऐकायची व्यवस्था आहे। जय महाराष्ट्र। श्रोते, प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं। बोल केव्हा मनात आपण कित्येक तरी अशा गोष्टी दाबून ठेवतो म्हणून कित्येक तरी बर्डन आपल्या आयुष्यामध्ये येत असतं। प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं।
समजली तर एक व्याकुळ अशी भावना असते, नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये झालेला गेम असतं. आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर कुठली तरी व्यक्ती कधी कधी दबक्या पावलांनी येते आणि आपल्या आयुष्याचे कित्येक तरी सुमधुर असे क्षण असे गुणगुणावेसे वाटतात तिच्यासोबत. हे शब्द, ह्याच भावना जेव्हा आमच्यासारख्या म्युझिशियनच्या मनामध्ये येतात तेव्हा एक सुंदरशी गीत रचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. गाणं जर माहिती असेल तर सोबत गाणार. आर यू रेडी? चला, किती जणांना गाणं समजलंय? क्या बात है. I'll sing along. रंग बावऱ्या स्वप्नाला मी सांगणार. लग्न झालेली आहेत ना, त्यांनी जरा सांभाळून हे गाणं म्हणाल. आणि जर म्हणत पण असाल ना, काही हरकत नाही, फक्त आजूबाजूला बघू ना, नाहीतर ती तुमच्याकडे बघते असं काय, मग तुला घरी बघते. मला वेड लागले
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रिय व्यक्ती असते, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, आपल्याला जपणारी, कधी कधी आपल्यावर रागवणारी, कधी कधी मारणारी असते कधी कधी कोणाच्या आयुष्यात. तर त्या व्यक्तीला सुद्धा आपण नेहमीच जपत असतो. एखादी फुलपाखरू आपल्या मनगटावर बसतं, तळहातावर बसतं आणि आपण त्याची किती काळजी घेत असतो. तो उडू नये, त्याला इजा होऊ नये म्हणून आपण त्याची नेहमीच काळजी घेत असतो. यांचं सुद्धा ज्यावेळेस आपण प्रेमात पडतो त्याच वेळेस या गोष्टी होतात. कधी कधी कुणाला हे प्रेम पहिल्यांदा होतं, ऍग्री करता की नाही? कधी कधी हे प्रेम दुसऱ्यांदा होतं नाही. ज्यांना पहिलं प्रेम झालेलं आहे त्यांच्यासाठी वातावरण खऱ्या अर्थाने आपल्या ह्या तरुण पिढीचं वातावरण असं निर्माण झालेलं आहे. प्रेमाचं गाणं झालं आणि चक्क तू आलीस. सो प्लीज कम फॉरवर्ड. आमचे सगळे ही जी गर्दी आहे आज या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलला, त्यांचा कार्यक्रम होता उभ्या उभ्या आपला वनिता समाज हॉलला आणि आम्ही त्यांना आग्रह केला की प्लीज आमच्या फूड फेस्ट मध्ये या. तर आम्ही तुला या अख्ख्या सगळ्या स्टॉल दिवशी तुला वेगवेगळ्या आयटमसाठी तरी खायला मिळणार आहेत. सो काय सांगशील? बोलायचं का? तिला बोलायला देऊ की देऊ? मला माहिती आहे तुमका मालवणी भाषा ऐकूची होय तर काम बरोबर. सर मी आता ही आली तर संपला विषय. मी जर की मालवणी नाही बोलू शकत मग मी सरळ माहिती तिलाच देतो. प्लॅनेट मराठीचो उभ्या उभ्या स्टँडअप कॉमेडी तर लवकरच शो तुमका बघूक मिळतो प्लॅनेट मराठी या OTT ॲपवरती. तर ॲप डाउनलोड करा आणि आमचा तो शो नक्की बघा. आणि हयसर तुमका सगळ्यांका मजा येता ती दिसताच असा. सगळे खूप मजा करतात आणि आज आमका येऊन खूप छान वाटतं. थँक्यू सो मच सिद्धांत. हा आर्ट फेस्टिवल आणि ही सगळी गर्दी काय सांगशील? तुला कसं वाटतंय आज इथे येऊन? खूप भारी वाटतंय. जोरात एकदा आवाज, एकदा इकडून आवाज. आता इकडून आवाज, पाठून आवाज. खूपच गर्दी यार, मजा आली बघून. आणि मी इथे आलो आत्ताच एक शो आम्ही शूट केला जो प्लॅनेट मराठीवरती येणार आहे. उभ्या उभ्या नाव थोडं ऑड आहे, आम्ही उभ्या उभ्या करून आलोय. तर ते काय करून आलं ते तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल. सो नक्की बघा, लवकरच येईल ते. आणि असंच प्रेम करत राहा. आणि काय मग खाताय की नाही? थोडंसं लोणचं द्या ना. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच. आणि एकदा जोरदार आवाज या सगळ्या वादकांसाठी, कलाकारांसाठी. थँक्यू सो मच. एकदा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच.
जोरदार डान्स झाला पाहिजे प्रणयसाठी. तर मित्रांनो, आजचा असा होता हा ब्लॉग. बघितलं तुम्ही आर्ट फेस्टिवल, किती गर्दी होती आर्ट फेस्टिवलला, कारण की आजचा दिवस होता आणि खूप असा क्राऊड बघायला भेटला तुम्हाला. आणि कंटेंट क्रिएटरसुद्धा आलेले, कोकोनट गर्ल आणि सिद्धांतदा आलेला. आणि गाणं सुद्धा बघितलं तुम्ही, खूप छान असं गायलं ते दादा होते ते. आणि स्टॉल काय दाखवता आले नाही, फूड स्टॉल परत शॉपिंग स्टॉल बी काही जास्त दाखवता आले नाही. जे दाखवता आले ते तुम्हाला दाखवलेच आपल्या या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मी घरी जायला निघालो आहे. तर तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.